Hello dear students, welcome back to our third lecture of molecular basis of inheritance. I hope तुम्हाला पहिले दोन लेक्चर व्यवस्थित समजले असतील. डीएनएचा आपण केमिकल स्ट्रक्चर डिटेलमध्ये बघितला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बार बार बघितला तर तुम्ही डीएनए एकदम व्यवस्थित समजून जाईल. कुठेही जाण्याची गरज नाही त्यामध्ये. आता मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स यामध्ये डीएनए तर आम्ही बघितलाय, पण डीएनए हा कशा प्रकारे आपल्या सेलमध्ये आणि कुठे असतो. सर आम्ही ऐकलंय क्रोमोझोम, क्रोमॅटिन, डीएनए, आरएनए, खूप कन्फ्युजन होतंय, बरोबर ना. कन्फ्युजन दूर करूया आपण. सर्वात पहिले जो आहे डीएनए ची लेंथ किती असते ते बघूयात. ओके, पॅकेजिंग ऑफ जेनेटिक मटेरियल, बरोबर आहे. पॅकेजिंग ऑफ जेनेटिक मटेरियल. पॅकेजिंग या शब्दाचा अर्थ काय? दिवाळी आली. आता दिवाळी आल्याच्या नंतर नाही का, जसंच गावाकडे आपल्याला जायचंय तर आपण काय करतो, सगळे कपडे वगैरे नाही का एक जवळ गोळा करतो. त्यामध्ये अस्ताव्यस्त पडलेले असतात, म्हणजे रिलॅक्स फॉर्म मध्ये. कुठे मग जसंच आता जायचं म्हटलं की सगळे कपडे गोळा करा, कुणी मग इकडून घ्या तिकडून घ्या, कपाटातनं काढा, सोफ्याच्या खालून काढा, कुठेही पडलेले असतात. मग त्याला प्रॉपर तुम्ही वॉश करता, फोल्ड करता, प्रेस करून मग फोल्ड करता आणि एक छोट्याशा सुटकेसमध्ये किंवा बॅगमध्ये त्याला प्रॉपरली ठेवता. म्हणजेच त्याला काय केलंय, पॅकेजिंग. मग सर पॅकेजिंगचं याचं काय संबंध हो? हा, तर डीएनएचा द लेंथ ऑफ, लक्षात घ्या बाळांनो, द लेंथ ऑफ डीएनए इन न्यूक्लियस अराउंड 2.2 मीटर. बापरे, मीटर बरं का, सेंटीमीटर, मायक्रोमीटर, पिकोमीटर नाहीये. तर तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस इतका छोटा, विच इज अराउंड 10⁻⁻13 सेंटीमीटर. इतका छोट्या न्यूक्लियस मध्ये इतका लांब डीएनए कसा बसणार? तुम्ही बघताय की आधीच्या काळी नाही का ते कॅसेट यायचे, रील यायचे, त्या रील मध्ये एक गाणे वाजायचे. गाणे वाजवल्याच्या नंतर चालायचं, कधी कधी ते पूर्ण रील गुंडाळून जायची. मग क्या 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 वाजायचं, बरोबर. मग ते काढायचं. मग हे जे रील्स आहे ते कम्प्लिटली तुम्ही गुंडाळून ठेवता. म्हणजेच पॅकेजिंग ऑफ मीन्स व्हॉट, पतंग ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळेस नाही का मांज्यावरती जातो पूर्ण. मग काय सगळं झाल्याच्या नंतर पतंग ज्यावेळेस उतरता तर ते सगळं घेऊन काय असं कोंबणार आहे का खिशामध्ये? नाही ना. त्याला कशावर घेतात, त्या चरख्यावरती प्रॉपर गुंडाळायचा. म्हणजे पॅकेजिंगसाठी तरी कुणीतरी लागतं. तर मग याच्यामध्ये बघूया की एवढा लांब डीएनए कशा प्रकारे पॅकेजिंग केलं जातं. नाउ फर्स्ट ऑफ ऑल, for packaging it needs or it require some proteins. काय? प्रोटीन्स. त्याच प्रोटीनला आपण काय म्हणतो, हिस्टोन प्रोटीन. काय म्हणतो आपण त्याला? हिस्टोन प्रोटीन. आणि हिस्टोन प्रोटीन इज अ प्रोटीन इज मेड फ्रॉम व्हॉट? अमिनो ऍसिड. कशापासून म्हणतो बाळांनो? अमिनो ऍसिड पासून. तर आता मला सांगा, हा प्रोटीन जो आहे अमिनो ऍसिड पासून म्हणतो, तर हे दोन प्रकारचे, लायसिन आणि अर्जिनिन, हे दोन अमिनो ऍसिड पासून बनतात. तर लक्षात घ्या की हे दोन्ही अमिनो ऍसिड काय बनतात तुमचे? प्रोटीन. कौन आहे? हिस्टोन प्रोटीन. सर हिस्टोन प्रोटीन कितने टाइप्स के होते हैं? बाळांनो लगेच कमेंट करा की हिस्टोन प्रोटीन किती टाइप्सचे असतात. तुम्हाला जर माहिती असेल तर लगेच तिथे सांगा खाली. ओके, बघूया कोण येतं. देर आर व्हॉट? 5 टाइप्स ऑफ हिस्टोन प्रोटीन. कुठला कुठला? दॅट H1, H2A, H2B, H3, H4. लक्षात घ्या. H स्टँड फॉर व्हॉट? हिस्टोन. कुठला कुठला आहे? H2A, H2A,
H2B, H3H4 आणि H1. हा जो आहे याच्यापासून बनतो कोर हिस्टोन. काय बनतो त्याला? कोर हिस्टोन. लक्षात घ्या. आता एक्झॅक्टली एखाद्याला आपण नाही का कशा प्रकारे गुंडाळू. एखादा दोरा आहे, बरोबर आहे, तर दोऱ्याचा तो गोल गोळा असतो. एखादा लाडू घ्या, त्या लाडूवरती नाही का तिथे गुंडाळा. कशा प्रकारे गुंडाळलं जातं ते बघूया तिथे. तर किती टाइप्स ऑफ हिस्टोन प्रोटीन आहे तुमचे? 5 टाइप. कळालं का? द कोर ऑफ हिस्टोन प्रोटीन made up from 2 molecule of H2A, H2B, H3 आणि H4. सर H1 कुठे गेला तो आपण नंतर बघूया की एक्झॅक्टली कसं होतं. म्हणजे मला एक सांगा, कोर ऑफ हिस्टोन प्रोटीन मेड अप फ्रॉम 2 मॉलिक्युल्स. 2 मॉलिक्युल्स म्हणजे याचे 2, याचे 2, याचे 2, याचे 2. झाले किती बाळांनो? किती झाले? किती झाले? 8 सगळ्यांचे. आता हे 4 आहेत ना, 4चे डबल झाले. काय झालं तुमचे? 8. म्हणजेच ऑक्टॅमर म्हणू शकतो मी त्याला. काय म्हणायचं त्याला? ऑक्टॅमर. काय म्हणायचं त्याला? ऑक्टॅमर. आता असता ऑक्टॅमर एक्झॅक्टली कसा असतो चला काढूया आपण द स्ट्रक्चर. ठीक आहे. हिस्टोन प्रोटीन वाकाटी रोंडो मोडो नाल्गो आयदो आरो 1 2 3 4 5 6 7 8 झाले का 8 तुमचे. म्हणजेच काय H2A H2A H2B H2B H3 H3 H4 H4. काय म्हणा बोला? ऑक्टॅमर. काय म्हणतो आपण त्याला? ऑक्टॅमर. और एक ऑक्टॅमर निकालते हैं साइड में. चलो थोडासा कलर वेगळा घेऊया आपण. ओके. वाकडे रोंडो मोडो नाल्गो आयदो आरो याडो 1 2 3 4 5 6 7 H2A H2A H2B H2B H3 H3 H4. म्हणजे बुंदीचा लाडू माहिती आहे ना, एक एक बुंदी बसून एक लाडू बनतो. बड़ा बुंदी लाडू, छोटा बुंदी लाडू. उसके अंदर कितना बुंदी है? 8. प्रत्येकाचे कुठले कुठले होते हिस्टोन तुमचे? कशापासून बनतात बोला? H2A H2B H3 H4 into 2 is equal to what? 8. त्यालाच काय म्हणतो आपण बोला? ऑक्टॅमर. ह्यालाच काय म्हणतो आपण तिथे? ऑक्टॅमर. सर डीएनए कुठे आहे हो? सांगतो. आणखीन एकदा काढूया तिथे, दुसरा कलर घेऊया. ॲट 1 2 3 4 5 6 7 8. H2A H2A H2B H2B H3 H3. काय ऑक्टॅमर. मग आता डीएनए पॅकेजिंग कसं करायचं? एखादा लॉंग थ्रेड असेल त्याला छोट्या जागेत मला बसवायचं आहे, तर मी काय करणार? त्याला पॅकेजिंग करणार. तर आता व्यवस्थित लक्षात घ्या की डीएनए कशा प्रकारे पॅकेजिंग होतं. जस्ट कन्सिडर दिस इज व्हॉट युअर डीएनए. हे काय तुमचा डीएनए. तुम्हाला माहिती आहे डीएनए हे डबल स्टँडर्ड असतो, बरोबर आहे का नाही? हा कंप्लीट याला काय करतो? रॅप करतो. काय करतो? याला कंप्लीट रॅप करतो. ठीक आहे.
परत इकडे दुसऱ्या हिस्टोन प्रोटीनला, देन व्हॉट, तिसऱ्या हिस्टोन प्रोटीनला, जस्ट वेट अ मिनिट. हा, ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा कोण आहे तुमचा डीएनए. आता हे लास्ट लेक्चरलाच आपण बघितलं, याच्यामध्ये हे मातले खंबे म्हणजे कोण, हायड्रोजन बॉन्ड बिटवीन ATGC ATGC. ठीक आहे, सिंपल आहे. हा एखादा लाडू आहे, त्याच्यावरती हा गुंडाळत आहे, सिंपली. कळालं का? देर आर हाऊ मेनी टर्न्स, 1.45 टर्न्स. 1/45 म्हणजे काय, पावणे 2 टन्स. अख्खे 2 टन्स कंप्लीट नाही होत, किती होतात, पावणे 2 टन्स. तर बाळांनो मला एक सांगा, हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड. हा जो कोर डीएनए आहे, याच्यावरती जर बघितलं तर किती न्यूक्लियोटाइड असतात तुमचे, सो बोला किती असतात तुमचे, 156. किती असतात तुमचे, नायट्रोजन बेस पेअर. काय असतो, नायट्रोजन बेस पेअर. आणि जो डीएनए याच्यावरती रॅप आहे त्याला म्हणायचं कोर डीएनए. काय म्हणतो आपण त्याला, कोर डीएनए. क्लिअर अबाउट दॅट. आणि हे जे दोघांना दिसतंय तुम्हाला, याला 2 कोर डीएनए ला हा लिंक करतो, म्हणून याला म्हणायचं लिंकर डीएनए. काय म्हणतो आपण त्याला, लिंकर डीएनए. सो दॅट इज 154. ठीक आहे. आणि लिंकर डीएनए ची जी लेंथ असते ते असते 46 NBP. आता लक्षात घ्या, 46 प्लस 154 किती झालं, म्हणजे कोर डीएनए प्लस लिंकर डीएनए. तर तुमचा कोर डीएनए किती आहे बोला बाळांनो, 1. ओके, किती आहे तुमचा, 154 प्लस हा किती आहे, 46. क्लिअर. सो हा किती झाला टोटल, 200 नायट्रोजन बेस पेअर. नाही कळालं, परत एकदा लक्षात घ्या. हे बघा, डीएनए आहे, डीएनएचा हा शुगर 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 बरोबर आहे. याने रॅप केला किती, 1.45 टर्न्स. 1.45 म्हणजे हे बघा, हा 1 टर्न. ओके, आय विल शो यू ऑन द कॉर्ड. हे बघा, इकडे लक्षात, हा डीएनए आहे, हा कोर प्रोटीन आहे. ठीक आहे. आता बघा, 1 टन झाला, दुसरा टन झाला, पण तिसरा टन कंप्लीट झालाय का, नाही. तो लगेच नाही का काय होणार, 1 2 कंप्लीट झालाय का, नाही. लगेच हा दुसरा 1 2. तर मला सांगा, हा जो डीएनए आहे जो याच्यावरती राउंडेड आहे तो कोण झाला तुमचा, कोर डीएनए. काय झाला तुमचा, कोर डीएनए. पण हे दोघांच्या मधला जो डिस्टन्स दिसतोय, जो लिंक करते 2 कोरला, त्याला काय म्हणायचं बोला, लिंक डीएनए. काय म्हणतो आपण त्याला बोला, लिंक डीएनए. ठीक आहे. डीएनए थोडंसं थांब बाबा तू इथे. ओके. आता ह्यामध्ये जर बघितलं सर, H1 कुठे गेला, काय सर, H1 कुठे गेलाय. सो H1 आय कॅन शो यू, वेर इज द H1. एक मला सिंपल गोष्ट सांगा, जर का समजा मी याला रॅप केलंय, याला रॅप, ओके, हे डबल रॅप झालंय, बरोबर आहे. आता मी काय केलं, याला सोडून दिलं, अरे ढिला पडला ना. मग कुणीतरी एक पाहिजे जे काय करायला पाहिजे, याला असं लॉक करून ठेवायला पाहिजे. काय करून ठेवायला पाहिजे, इथे लॉक करून ठेवायला पाहिजे. सो लॉक करण्यासाठी कोण असं सांगा मला, तुम्हाला कोण, H1. कोण असतो तुमचा, H1. सो हिअर हा जो दिसतोय कोड येण्याच्या इथे, तर या ठिकाणी जो असतो का तुमचा H1, कोण असतो तुमचा H1. सो व्हॉट इज दिस, H1.
सो H1 फक्त एकच असतो बाळांनो. काय असतो? एकच असतो. पण ऑक्टॅमर मध्ये जो H2A, H2B, HA3, HA4 हे किती 2-2 मॉलिक्युल्स आहेत. परत इकडे बघा, इथे सुद्धा नाही का ह्यांनी लॉक केलं कोण? H1. इथे बघा, इथे सुद्धा काय केलं यांनी लॉक केलं कोण? H1. सो दीज आर द व्हॉट? H1 की हे व्हायला नाही पाहिजे. तर जर का तुम्ही असं सरळ बघितलंय, सो इट लुक लाईक दॅट. दिसतंय काय म्हणतो आपण? म्हणजे हा कोर डीएनए झाला, हा लिंकर झाला, कोर झाला, लिंकर झाला. हे किती आहे तुमचा? 154. हे किती आहे तुमचा? 46. काय? NBP. क्लिअर अबाउट दिस? किती आहे तुमचा? 154. हा किती आहे तुमचा? 46. हे तुम्हाला बीड्स दिसत आहेत का? व्हॉट इज बाय बीड्स? आणि हे असं थोडंसं स्ट्रिंग सारखं दिसतंय. आता व्हॉट इज बाय बीड्स अँड स्ट्रिंग? बीड्स म्हणजे काय? गोट्या, बरोबर आहे. आणि स्ट्रिंग म्हणजे काय? त्याला तार. म्हणजे असे गोट्या तार, गोट्या तार, गोट्या 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 तार 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 तार, गोट्या 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 तार. तर हे जे आहे का, यालाच आपण म्हणतो न्यूक्लिओझोम मॉडेल. काय म्हणतो आपण त्याला? न्यूक्लिओझोम मॉडेल. कशामुळे बनला? डीएनए. पण डीएनए इथेच पॅकेजिंग स्टॉप होत नाही, याच्या पुढे पण जातो. सो न्यूक्लिओझोम मॉडेललाच आपण दुसरं काय म्हणतो बोला? दॅट बेड ऑन अ स्ट्रिंग. काय म्हणायचं त्याला? बेड ऑन अ स्ट्रिंग. हे लक्षात ठेवा. बेड ऑन स्ट्रिंग का म्हटलंय? बिकॉज इट लुक लाईक अ बीड्स अँड दिस लुक लाईक व्हॉट? अ स्ट्रिंग्स. कळालं का? सो बेड ऑन व्हॉट? अ स्ट्रिंग मॉडेल ऑर विच इज ऑल्सो कॉल्ड द न्यूक्लिओझोम. याचा जर का समजा बघितला तुम्ही डायमीटर, तर 100 अँगस्ट्रॉम युनिट एवढा येतो. काय येतो? 100 अँगस्ट्रॉम. तर पॅकेजिंगची सुरुवात झाली आहे. पॅकेजिंग कंप्लीट झालंय का? नाही. तर पॅकेजिंग मध्ये काय आलं सर्वात पहिले? बोला बोला बोला. रिवाइज करतो फास्ट मध्ये. हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन किती? 5 टाईपचे. H1, H2A, H2B, H3, H4. H2A, H2B, H3 आणि H4 चे 2-2 मॉलिक्युल. त्यालाच काय म्हटलं आपण? ऑक्टॅमर. काय म्हणला तो? ऑक्टॅमर. अँड डीएनए रॅप अराउंड दॅट. किती? 1.45 टन्स. किती असतो तुमचा? 1.45 टन्स. म्हणजे पूर्ण झालं का? नाही. पण त्याला तशाच पोझिशनला ठेवण्यासाठी कोण असतो तुमचा? H1 जो लॉक करतो. म्हणून H1 फक्त एकच असतो ऑक्टॅमरच्या इथे, पण बाकीचे डबल डबल असतात. क्लिअर? एमसीक्यूला विचारू शकतात त्याच्यामध्ये की हाऊ मेनी हिस्टोन प्रोटीन्स इन द वॉट? 100 ऑक्टॅमर्स. म्हणजे 100 ऑक्टॅमर्स असेल तर त्याच्यामध्ये किती तुमचे असतात? टोटल हे 8 + 1 म्हणजे किती झाले? 9. म्हणजे 9 × 100 म्हणजे किती झाले तुमचे? 900. सिम्पल. एमसीक्यूज तुम्हाला एकदम इझिली जातील तिथे. समजलंय? न्यूक्लिओझोम मॉडेल काय म्हटलं याला? कारण हा जो आहे का रिलॅक्स फॉर्म आहे. याच्यामध्ये आणखीनही पूर्ण नाही का, आणखी काय झालेलं नाहीये. तर दिस इज व्हॉट अ कोर डीएनए, दिस इज व्हॉट कोर डीएनए, दिस इज लिंकर डीएनए. लिंकर डीएनएची लेंथ किती आहे? 46 नायट्रोजन बेस पेअर. कोर डीएनएची किती आहे? 154. तर टोटल जे आहे ते किती लेंथ होते एका लिंकर डीएनए टू ह्याच्यापर्यंतचा? 200 नायट्रोजन बेस पेअर. हे एमसीक्यूज नाही का थेरीला येऊ शकतात, नीटला येऊ शकतात आणि सीईटीला येऊ शकतात. नेक्स्ट जर का आपण बघितलं इथे, आता व्हॉट इज अ न्यूक्लिओझोम मॉडेल. आता आणखीनही पॅकेजिंग होतं बाळांनो, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा काय झालंय? हे असा झालाय, बरोबर आहे का नाही? म्हणजे हा कोणता झालाय तुमचा? कोर डीएनए, कोर डीएनए, लिंकर डीएनए. ठीक आहे. ये और पॅकिंग होगा. आत्ता मला सांगा, लिंकर डीएनए दिसतोय का? नाही दिसत. म्हणजे पॅकिंगवर पॅकिंग होतं, त्याला आपण म्हणतो सुपर कॉइलिंग. काय म्हणतो आपण त्याला? सुपर कॉइलिंग. सो दॅट इज व्हॉट? अ सोलेनॉइड मॉडेल. काय म्हणतो आपण त्याला? सोलेनॉइड मॉडेल. म्हणजे सिंपली हे तुम्हाला असे दिसतील डायरेक्टली. दिसतंय? याला म्हणायचं सोलेनॉइड मॉडेल. काय म्हणता याला? सोलेनॉइड मॉडेल. हा सोलेनॉइड मॉडेल आणखीन एकावर एक काय होणार? रॅप होणार. कळालं का? इट लुक लाईक दॅट. म्हणजे कॉम्पॅक्ट होत चालला बाळांनो. काय होत चाललाय? कॉम्पॅक्ट होत चाललाय. दिसतंय का? एकदम. याला म्हणायचं सुपर सोलेनॉइड मॉडेल. काय म्हणतो आपण त्याला? सुपर सोलेनॉइड मॉडेल. आणि फायनली
तुम्ही हे जे बघताय काय, इट्स व्हॉट, क्रोमोझोम. म्हणजे पॅकेजिंग कशी झाली, सर्वात पहिले थ्रेड ऑफ डीएनए होता, त्यांनी ऑक्टॅमरवरती नाही का काय केलंय की राऊंड अप केलं, परत आणखी राऊंड अप होऊन फक्त लिंकर डीएनए तुमचे गायब झाले, फक्त कोण झाले, परत हे बीड्स एकावरती एक काय झाले, रॅप झाले, आणि फायनली काय मिळालं तुम्हाला, सुपर सोलेनॉइड मॉडेल. आणि सुपर सोलेनॉइड मॉडेल आणखीन आपण काय म्हणतं, क्रोमोझोम. अँड यू नो देर आर 46 क्रोमोझोम इन ह्युमन. आणि हेच क्रोमोझोम जे आहेत का ते आपला जेनेटिक कॅरेक्टर डिसाईड करतात फॉर द व्हॉट, नेक्स्ट जनरेशन. आता यामध्ये जे आहे हे तर झालं पॅकेजिंग कसं झालंय. आता नेक्स्ट बघूया रेप्लिकेशन ऑफ द व्हॉट डीएनए, की डीएनए रेप्लिकेट कशा प्रकारे होत असतं. क्लिअर, ओके. हा ठीक आहे. तर सोलेनॉइड मॉडेल जो आहे का याच्यामध्ये सोलेनॉइड मॉडेल, त्याच्यानंतर सुपर सोलेनॉइड, क्रोमोझोम हा कॉम्पॅक्टली पॅक आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला हे क्रोमोझोम्स असे दिसतील. किती असतात रे नंबर, बोला किती नंबर असतात बाळांनो, 46. पी प्लांट घेतला तर 14. किती आहे तुमचा, पी प्लांट घेतला तर किती आहे, 14. ठीक आहे. आता यामध्ये जो आहे सोलेनॉइड मॉडेल झाला, देन नेक्स्ट इज व्हॉट, पॅकेजिंग तर झालं, रिप्लिकेशन कसं होणार, पॅकेजिंग तर झालं, रिप्लिकेशन कसं होणार. ठीक आहे. सो नेक्स्ट इज व्हॉट, सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ सेमी या शब्दाचा अर्थ होतो हाफ, कन्झर्वेटिव्ह या शब्दाचा अर्थ वाचवणे. ठीक आहे. तर अर्धा ओल्ड आणि अर्धा न्यू, तर याला काय म्हणतो आपण, तिला सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रेप्लिकेशन. इन दिस बाळांनो लक्षात घ्या, इन दिस सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड, तर इट नीड्स ॲट द टाइम ऑफ मायटॉसिस, काय, ॲट द टाइम ऑफ व्हॉट, मायटॉसिस. व्हॉट इज अ मायटॉसिस, तुम्हाला माहिती आहे, हा सेल आहे, हा न्यूक्लियस आहे, देन पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस. व्हॉट इज बाय कॅरिओकायनेसिस, मीन्स डिव्हिजन ऑफ व्हॉट, न्यूक्लियस, आणि फायनली द डिव्हिजन ऑफ व्हॉट, टू सेल्स. क्लिअर, काय झालं, डिव्हिजन ऑफ व्हॉट, टू सेल्स. आता याच्यामध्ये कॅरिओ म्हणजे काय, ऑलरेडी आपण बघितलं बरेच वेळेस, कॅरिओ मीन्स व्हॉट, न्यूक्लियस. ओके, तर न्यूक्लियस डिव्हिजन झालं, त्याच्यानंतर 2 सेल्स फॉर्म झाले याच्यामध्ये. तर हा याच्यामध्ये एकच डीएनए होता, मग हा सेल काय होतो, दुसरा सेल, बरोबर आहे ना. मग तो म्हणतो हां त्याच्याकडे डीएनए मला पण पाहिजे, तुला पण पाहिजे, ते एक्झॅक्ट सेम कॉपी पाहिजे का नाही. तर काटा छापा, काटा छापा म्हणजे काय, की तुम्ही बघा करंज्या बनवला, आता बनवणार ना तुम्ही दिवाळीमध्ये, तर करंज्या बनवत असताना बघा त्याच्यामध्ये कोंबचा काय पीठ, आणि त्याला असं दाबता, दाबल्याच्या नंतर मस्त शेप निघतो का नाही, तसाच जसा डीएनए याचा होता तसाच डीएनए याला मिळायला पाहिजे. वेगळा असेल तर अख्खा मनुष्यच वेगळा दिसेल, बरोबर आहे का नाही. तर इकडे इकडे, तर हे कशासाठी होतं, सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ व्हॉट, डीएनए रेप्लिकेशन. त्यामध्ये अर्धा जो स्टँड आहे तो न्यू असतो आणि अर्धा कसा असतो तुमचा, ओल्ड असतो. At the time of mitosis there is what, division of, or division म्हणण्यापेक्षा replication of DNA by semi conservative method of replication. What does it mean, half new strand and half old one. आता प्रोसिजर आणि एन्झाइम्स कशा असतात ते आपण बघूया, की कशा प्रकारे डीएनए नाही का रेप्लिकेट होतो. तुम्हाला माहिती आहे डीएनए हा डबल स्टँडर्ड आहे, अँटी पॅरलल आहे, एक 5' to 3' जातो, दुसरा 3' to 5' जातो, बरोबर आहे.
आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही, ये देखो, हा काय तुमचा डीएनए. ओके, कन्सिडर करा हा 3' आहे, हा काय असणार आहे तुमचा 5' आहे. आता इथे बघा 5 3' बरोबर आहे, हा कुठला झाला 5'. आता सेमी कंजर्वेटिव मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन, हमारा डीएनए यहीं पे है. अरे डीएनए बाबा, हा हा बघा. ओके, दिसते का, दिसते का, दिसते का, दिसते का, दिसते का, कोण आहे तुमचा हा डीएनए. आता हे डीएनए रेप्लिकेट करायचा आहे, तर सर्वात पहिले डीएनए रेप्लिकेट करायचा आहे तर मला ह्याचा फॉस्फोडायस्टर बॉन्ड मला कट करावा लागेल. तर इथे एन्झाइम्स कुठले कुठले आहेत, काय एन्झाइम्स कुठले कुठले आहेत. सो व्हॉट आर द एन्झाइम, रिक्वायर्ड. ठीक आहे, तर एन्झाइम्स कुठले कुठले आहे. पहिला बाळांनो लक्षात घ्या, एंडो न्यूक्लियस. काय आहे, एंडो न्यूक्लियस. हा कटिंग साठी हेल्पफुल आहे, लक्षात घ्या. हे इथलचा पार्ट दिसतोय, याला कट करण्यासाठी कुठला असतो तुमचा एंडो न्यूक्लियस. सो एंडो न्यूक्लियस फॉर द व्हॉट, अ कटिंग ऑफ फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या डीएनए पूर्ण असा होता, बरोबर आहे, कुठेतरी कट झाला, कट झाल्याच्या नंतर असा फाकवलाय, बरोबर आहे. हा जो तुम्हाला एक फोर्क दिसतोय याला म्हणतो आपण रेप्लिकेशन फोर्क. काय म्हणतो आपण त्याला, रेप्लिकेशन फोर्क. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे बाळांनो. कशी आहे, कंटिन्युअस. म्हणजे पहिल्यांदा काय झालं, हे बघा हा डीएनए आपला असा होता, एका ठिकाणी कट केला, कुठल्या एन्झाइमनी, एंडोन्यूक्लियस, कटिंग ऑफ व्हॉट, फॉस्फो डायस्टर बॉन्ड. सेकंड, आता मला एक सांगा, कट केल्याच्या नंतर मला याला सेपरेट करावं लागेल का नाही. हे आता मी हे नाही कट करणार कारण माझं मोबाईलच चार्ज नाही होणार. मग आता लक्षात घ्या की याला तुम्ही असं 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 नाही का सेपरेट करणार, बरोबर आहे. तर सेपरेट करण्यासाठी म्हणजे काय की हे जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत याला ब्रेक करावं लागेल. सेकंड एन्झाइम येतो डीएनए हेलिकेज. ओके, विच ब्रेक हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, म्हणजे काय होणार की हायड्रोजन बॉन्ड काय करणार, ब्रेक करणार. आता लक्षात घ्या, जैसा जैसा आता इथे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करत 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 चाललाय, बरोबर आहे. म्हणजे सर्वात पहिले काय झालं, एंडोन्यूक्लियसनी कट झालं, त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्ड ब्रेक कोण केलं, डीएनए हेलिकेज, आणि असं झालं. सो इट लुक लाईक दॅट. दिसतंय का, समजलं आता. फक्त हे कट आहे, इथे कट नाही केलं. ठीक आहे, तर एक झाला तुमचा 3' आणि दुसरा झाला तुमचा 5'. मग हे कंटिन्युअस प्रोसेस आहे इथे, नाही का, हे सेपरेट करत जातं. यालाच आपण म्हणतो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ओरिजिन ऑफ, म्हणजे जिथून रेप्लिकेशन होत चाललंय त्याला ओरिजिन. सेकंड, थर्ड, बहुत साल के बॉन्डिंग के बाद में अगर किसी को सेपरेट करे तो वो इजीली सेपरेट नहीं होता है. कसं सर काय बोलताय तुम्ही. आता हे खूप दिवस असाच आहे डीएनए, बरोबर आहे की नाही, खूप दिवस असाच आहे. तुम्ही याला जर का तुम्ही सुतळी वगैरे बघा, त्याला असं सेपरेट करा, बरोबर आहे, आणि सोडा, तो परत वापस पिंगाळा घेण्याचा प्रयत्न करेल. लॉजिक लावा, मी काय बोलतोय. एखादी सुतळी आहे किंवा दोरी आहे, त्याला तुम्ही काय करा की असं सेपरेट करा, पण त्याच्यामध्ये एक स्ट्रेंथ असतो, टेन्साइल स्ट्रेंथ. त्यामुळे काय होतं, सोडलं की परत वापस गुंडाळा. मग हे गुंडाळा नाही व्हायला पाहिजे, हे सेपरेटच असायला पाहिजे. सो देर इज अनदर एन्झाइम दॅट कम्स इनटू व्हॉट, सिंगल स्ट्रँड बाइंडिंग
प्रोटीन. त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो, SSBP. काय म्हणतो आपण त्याला, SSBP, सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. हे सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन इथे येऊन नाही का अटॅच होऊन जातात. ठीक आहे. आता हे झालं सेपरेशन. पहिल्यांदा काय झालं, कट झालं. मग सेपरेशन कोणी केलं, डीएनए हेलिकेज. सिंगल स्टँड काय केलं, विच अवॉइड recoiling of separated DNA. ठीक आहे. जे ऑलरेडी आता सेपरेट करून आहे तो परत असं रिकॉइल होईल ना, त्याला नाही का रिकॉइलिंग अवॉइड करण्याचं कोण असतं, SSBP. तर हा कुठला एन्झाइम आहे तुमचा, SSBP. आता इथपर्यंत झालं काय की सेपरेट झाले, पण सर नवीन स्टँड कसा फॉर्म होतो. तर बाळांनो, द सिंथेसिस आणि एक असतो, देर इज व्हॉट अ टोपो आयसोमरेज. सो टोपो आयसोमरेज जो आहे का, अवॉइड सुपर कॉइलिंग ऑफ व्हॉट, डीएनए. आता सुपर कॉइलिंग ऑफ डीएनए म्हणजे काय बघा, पूर्णतः गुंडाळलंय. आता हा कॉइलिंग आहे, बरोबर आहे की नाही, हा कॉइलिंग आहे. आता कॉइलिंग असल्यामुळे याला आता तुम्ही सेपरेट करत गेलाय, लक्षात घ्या, कुणी धरायला नाही, आय विल मॅनेज. ओके. आता हे जे आहे का तुम्ही सेपरेट करायला गेला, तर सेपरेट करता करता बघा कॉइलिंग वरती कॉइलिंग होऊ शकते, कळालं का नाही. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही सेपरेट करा असं ते एकावर एक गुंडाळल्या जाऊ शकतात. सो दॅट अवॉइड व्हॉट अ सुपर कॉइलिंग, कोण, टोपो आयसोमरेज. आता इथपर्यंत तर झालं की आता यालाच मी कॉपी पेस्ट करून नाही का पुढे घेऊया आपण. नेक्स्ट याच्यावरच मी काढून दाखवतो तुम्हाला. सर्वात पहिले इथपर्यंत काय काय झालं, सेपरेशन ऑफ स्टँड कसं झालं, द एंडोन्यूक्लियसने काय केलं, कटिंग ऑर द ब्रेकडाऊन ऑफ व्हॉट, फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक केलाय. त्याच्यानंतर त्याला सेपरेट कोण केलं, हायड्रोजन बॉन्डनी, डीएनए हेलिकेज. त्याच्यानंतर त्याला तशाच पोझिशन मध्ये ठेवण्याचं काम कोणी केलं, SSBP म्हणजे सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. ठीक आहे. आता ते वापस कॉइलिंग वर रिकॉइलिंग होऊ नये त्यासाठी कोण आहे सांगा मला, कोण आहे त्याच्यावरती रिकॉइलिंग होऊ नये त्यासाठी कोण होता, टोपो आयसोमरेज, विच इज द अवॉइड द सुपर कॉइलिंग. सुपर कॉइलिंग म्हणजे काय, कॉइलिंग वरती कॉइलिंग होणे. आता याच्यामध्ये जो आहे का नेक्स्ट पोर्शन बघूया की सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड. काय, सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड. ठीक आहे. आता ऍज इट इज तो डीएनए काढतो, किती वेळ लागतो आपल्याला, जास्त वेळ नाही लागत. ठीक आहे. थ्री डैश एंड 5 डैश एंड 5 डैश एंड, इसका 3 डैश एंड 5 डैश एंड डीएनए. हा काय होता, कुठला याच्यावरती अटॅच होता रे, SSBP, ज्यांनी काय केलं, रिमेन सेपरेट ठेवलाय. ठीक आहे. आता सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड यामध्ये आपण कलर दुसरा घेऊया की ज्याच्यावरनं कळेल तुम्हाला की सिंथेसिस कसं झालंय. ना फर्स्ट ऑफ ऑल इट नीड्स, नवीन स्टँड तयार करण्यासाठी काय लागतं तुम्हाला, ऍक्टिवेटेड 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. कुठले कुठले, दॅट ऍक्टिवेटेड adenosine triphosphate, then activated guanosine triphosphate, then activated thymine triphosphate, then activated adenine guanine cytosine triphosphate. हे असे 4 वेगवेगळे नाही का तुम्हाला काय लागतं त्याच्यामध्ये, कारण
विटा तर लागणार ना बांधकाम करायला, कारण हा डीएनए सुद्धा कशापासून बनलेला आहे, न्यूक्लियोटाइड पासून. न्यूक्लियोटाइड इज अ मोनोमर, बरोबर आहे ना. तर हा जो काय ऍक्टिव्हेटेड, ठीक आहे. तर दीज ऑल आर द नीड्स फॉर द व्हॉट अ सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, एखादा सिम्पल वर्ड्स मध्ये पहिल्यांदा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. एखादी गोष्ट, एखादा कन्स्ट्रक्शन चालू आहे, एखादी भिंत बांधायची, ठीक आहे. आता ती भिंत बांधायची आहे, तर भिंताला सर्वात पहिले कोण लागतात, विटा. म्हणजे हे तुमच्या विटा झाला, कळालं का. म्हणजे हे तुमचे कोण झाले सगळे ऍक्टिव्हेटेड काय, न्यूक्लियोटाइड्स. कुठले 4 टाईप, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन आणि सायटोसिन, 4 टाईपचे विटा तर मिळाले. मग त्याच्यानंतर कोण असतो, मिस्त्री. मिस्त्री म्हणजे कोण, कन्स्ट्रक्शन करणारा, जो बसून नाही का तिथे त्याला प्रॉपरली अरेंज करेल, बरोबर आहे. तर तो मिस्त्री म्हणजे कोण झाला तुमचा, आरएनए प्रायमर. काय होतं, आरएनए प्रायमर, ठीक आहे. आता आरएनए प्रायमर म्हणजे कोण झाला, मिस्त्री झालाय. तो काय करतो, एक एक नाही का काय अटॅच करणार त्याच्यावरती, बोला, न्यूक्लियोटाइड अटॅच करणार. पण आता एवढे सगळे न्यूक्लियोटाइड न्यूक्लियोप्लाझम मध्ये आणून द्यावं लागेल का नाही, बरोबर आहे का नाही. तर तो हा एकटाच मिस्त्री तिथेच बांधणार, खाली जाणार, परत विटा घेऊन येणार, परत बांधणार, असं करेल का. त्याच्या हाताखाली कोण असतात, कन्स्ट्रक्टर. सो ते असतो डीएनए पॉलिमरेज थर्ड. कोण, डीएनए पॉलिमरेज थर्ड. याचं काय फंक्शन आहे, विच कॅरी न्यूक्लियोटाइड at the synthetic point. आणि प्रायमरचं काय काम आहे, प्रायमरचं काम काय आहे, which construct a new polynucleotide chain. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे कधीही विसरायची नाही. नवीन स्टँड, लक्षात घ्या मी काय बोलतोय, नवीन स्टँड ऑलवेज सिंथेसाइज फ्रॉम 5' to 3' डायरेक्शन. काय, 5' to 3' डायरेक्शन. हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, काय, द न्यू स्ट्रँड ऑलवेज synthesize from 5' to 3' direction itself. ठीक आहे, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. मला एक सांगा, हा कुठला आहे, 3'. मग सर 3' to 5' हे नाही होणार. हा नवीन स्टँड इथे होणार, नो. इथे खाली बघा काय लिहिलंय, फ्रॉम 5' to 3' डायरेक्शन इट सेल्फ. काय म्हटलं, इट सेल्फ. म्हणजे हा डबल स्टँड याच्यावरती स्टँड देणार. सर्वात पहिले इथे कोण आला, तुमचा आरएनए प्रायमर, बरोबर आहे. जसाच आरएनए प्रायमर आला तसाच कंटिन्युअसली असा एक नाही का स्टँड तयार होतो. बघा हा कुठला डॅश झाला, 3' आहे, हे काय झाला तुमचा 5. हे कुठला झाला तुमचा 3. म्हणजे कंटिन्युअस स्टँड आहे, कुठेही प्रॉब्लेम नाही. बघा 5' to 3' नवीन स्टँड. बघा न्यू स्टँड ऑलवेज सिंथेसाइज फ्रॉम 5' to 3' डायरेक्शन इट सेल्फ. म्हणजे असं कन्सिडर नका करू सर हे 5' to 3' आहे म्हणजे याच्यावर सिंथेसाइज आहे. नो, ओल्ड स्टँडवर नाही, स्वतः जो नवीन आहे तो 5' to 3' वर होत असतो, कळालं का. अँड देर इज व्हॉट अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट अ न्यू स्टँड. बाळांनो तुम्हाला दिसतंय का, याच्यावरती एक ओल्ड आहे आणि एक काय तुमचा न्यू, म्हणून याला आपण सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन म्हणतो. बरं, हे ज्या स्टँडवरती हे फॉर्म झालाय इथे कुठे नाही का लॅग आहे का, नाही, कंटिन्युअस तयार आहे, बरोबर आहे. लीडर लोकांची कामं कधी कुठे थांबतात, नो, लीडर लोकांची कामं कंटिन्यू चालतात. म्हणून याला काय म्हणतो आपण, लीडिंग टेम्पलेट. काय म्हणतो आपण त्याला, लीडिंग टेम्पलेट. आणि जो नवीन स्टँड तयार होतो त्याला म्हणायचं लीडिंग स्ट्रँड. सर हे टेम्पलेट म्हणजे काय, टेम्पल माहिती आहे आम्हाला मंदिर, पण टेम्पलेट म्हणजे काय, टेम्पलेट म्हणजे साचा.
गावाकडे बघा ते मूर्ती बनवणारे येत असतं. तो तुम्ही काहीतरी असे घेऊन जाता, ॲल्युमिनियमचे वगैरे भांडे कुंडे, तो वितळतो त्याला. आणि वितळल्याच्या नंतर एक छानपैकी नाही का एक अशी मातीचा बॉक्स असतो, त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक मूर्ती असते. त्याचा तो असं काय करतो की एक ठसा मोडतो, त्याला एक होल करतो आणि त्यामध्ये नाही का तो लिक्विड टाकतो, म्हणजे जो मेटल आहे वितळलेला तो टाकतो. आणि जशाला तशी मूर्ती नाही का तिथे बनवून बाहेर पडते. बरोबर आहे. तर ते झाला तुमचा काय बोला, त्याचा साचा झाला. आणि त्या साच्यावरून नाही का तुम्हाला एक्झॅक्ट तशीच मूर्ती भेटते. तसंच मला सांगा, जर का इथे सिक्वेन्स असेल ATGCGTATA, तर याचा सिक्वेन्स काय असणार बाळांनो? ए असेल तर TACGCATA. क्लिअर? म्हणजेच याच्यावरनच हा झालाय ना, म्हणून याला म्हणतो आपण टेम्पलेट. काय म्हणतो आपण त्याला? टेम्पलेट. म्हणजे याचा साचा. आणि ज्याच्यावरती हे फॉर्म होतं त्याला म्हणतो आपण स्ट्रँड. मग लीडिंग म्हणजे काय? कुठेही थांबलाय का? नाही, कारण 5' to 3' इथे ओपन झालाय. पण प्रॉब्लेम इकडे आलाय. इथे काय होणार? थोडासा ओपन होणार, तिथे जाणार. म्हणजे इथून हा 5' to 3' आहे, 3' to 5'. ओके, 3' 5' to 3'. ओके. हा, इथे काय प्रॉब्लेम होणार? असा सिंथेसाइज होऊ शकत नाही. हा काय होणार? थोडा 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 सिंथेसाइज होईल. बघा कसा होणार? थोडा ओपन झाला, इथून इथपर्यंत होणार, थोडा इथून इथपर्यंत होणार, थोडा इथून इथपर्यंत होणार, थोडा इथून इथपर्यंत. म्हणजे हा काय झाला? 5' 3', 5' 3', 5' 3', 5' 3'. सर असं का झालं इथे? इथे बघा ना, इथे जसं आता समजा हा ओपन होत आहे, आता हे बघा हा ओपन झालाय. क्लिअर? समजा हे 3' आहे जुनवाला, ते याच्यावर 5' ओपन झाल्याच्या इथून सन होईल ना. पण इकडे कसं होणार? हे कुठला आहे तुमचा? 5' आहे. तर असा तर सिंथेसाइज होणार नाही या साईडला, कारण 3' to 5' नाही का सिंथेसाइज होत नाही, 5' to 3' होतो. म्हणून जसाच इतका ओपन झाला, इथून इतका झाला, परत एवढा ओपन झाला, परत इथून झाला, परत ओपन झाला, परत असा उलटा झाला. म्हणजे डायरेक्शन बघा अशा प्रकारे जाते 5' to 3', कारण हे 5 3 3 5 असं नाही का इथे प्राइम्स येतं. आता हा जो स्टँड चाललाय तो अटकत अटकत चाललाय, म्हणून याला म्हणायचं आपल्याला लॅगिंग स्ट्रँड. आता तुम्हीच सांगा, लॅगिंग स्ट्रँडचा जो आहे त्याला काय म्हणायचं? लॅगिंग टेम्पलेट. काय म्हणतो आपण त्याला? लॅगिंग टेम्पलेट. और सर्वात पहिले एक सायंटिस्टने त्याला डिस्क्राईब केलं होतं, त्याचं नाव होतं वाकाझाकी. काय होता? वाकाझाका. तर यालाच दुसरं नाव आहे ओकाझाकी स्ट्रँड. ठीक आहे? तर this is the all about what your DNA replication and the packaging of the genetic material. तर ह्या लेक्चर मध्ये आपण हे सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. बार बार बघा, व्यवस्थित समजेल. नाही समजलं, व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट टाका की सर हे नाही कळालं, हे काय ते काय. ठीक आहे, मी त्याला तुम्हाला रिप्लाय प्रॉपरली देणार. पण तुम्ही पाहून जर का कमेंट टाकलाय तर मला कळेल की तुम्हाला समजतंय नाही समजतंय. ठीक आहे, कुठलाही तुम्हाला क्वेश्चन असेल, काही असेल, कमेंट टाका. कमेंट आल्या आल्या त्याला तुम्हाला रिप्लाय होईल तिथे. थँक्यू टू ऑल ऑफ यू.